आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागामध्ये आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करतोय। फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशनचा रिझल्ट विद्यापीठाने अद्याप लावलेला नाही। मागील जवळपास 2 वर्षापासून असा सावळा गोंधळ विद्यापीठाचा सुरू आहे। होणाऱ्या 2 दिवसानंतर विद्यार्थ्यांच्या परीक्षेला आलेल्या आहेत, परंतु फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशनचा रिझल्ट नसल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना परीक्षेला पास झालं की नापास झालं याची कल्पना नाही। त्याच्यामुळे पूर्णपणे ढिसाळ कारभार पुणे विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक असणारे काकडे सर आणि त्यांची संबंधित टीम करते। विद्यापीठामध्ये भ्रष्टाचाराचे अनेक मुद्दे या परीक्षा विभागामध्ये ऐरणीवर येत आहेत। विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन पास करून घेतलं जातंय, परंतु सर्वसामान्य गोर गरीब कष्टकरी जो काही मुलगा आहे तर त्याला त्याचा फोटोकॉपी हक्काची रिव्हॅल्युएशनची फीस घेतली जाते, पण त्याला त्या ठिकाणी फोटोकॉपीचा रिझल्ट मिळत नाही, रिव्हॅल्युएशनचा रिझल्ट मिळत नाही आणि हाच प्रकार मागील अनेक दिवसांपासून होतोय। त्याच्यामुळे आज आम्हाला या ठिकाणी आंदोलन करावं लागतंय। आमचे माननीय शिक्षण मंत्री असतील, माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यांना विनंती आहे, आज आम्हाला आचारसंहिता असताना देखील आंदोलन करायला भाग पाडलं जातंय। हे विद्यापीठाचं एक नाकर्तेपणाचं धोरण आहे। त्याच्यामुळे याच्या विरोधामध्ये आम्ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणून कायम तीव्र स्वरूपाचा त्या ठिकाणी विरोध करू। आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पुण्यात आहेत, तर आम्ही जर त्यांनी या ठिकाणी आमचा प्रश्न सोडवला नाही तर आम्ही आज मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांची देखील भेट घेऊ आणि या विद्यार्थ्यांचा प्रश्न नक्की शासन दरबारी मांडण्याचं काम करू।